यादृच्छिक प्रयोग म्हणजे रँडम एक्सपेरिमेंट याच्यामध्ये जर आपण एक नाणं फेकलं तर काय काय शक्यता असू शकतात. एक तर हेड येईल, नाहीतर टेल येईल. तर या सर्व शक्यतांना आपण काय म्हणतो, नमुना अवकाश म्हणतो. नमुना अवकाश आपण एस चिन्हाने दर्शवतो आणि याचे सर्व घटक आपण महिरपी कंसामध्ये लिहितो, म्हणजे संचाच्या स्वरूपात दर्शवतो. तर एक नाणं फेकलं तर काय येऊ शकते, एक तर हेड येऊ शकते किंवा टेल येऊ शकते. तर या सर्व शक्यतेला आपण नमुना अवकाश म्हणतो. मराठीमध्ये हेडला छापा म्हणतात आणि टेलला काटा म्हणतात, म्हणजे छापा आणि काटा येऊ शकतो. तर या महिरपी कंसामध्ये किती घटक आहे, 1 आणि 2. तर या घटकांच्या एकूण संख्येला आपण म्हणतो NS. तर NS किती आहे, 1 2 म्हणजे किती आहे, 2. आणि 2 नाणे घेतले तर किती शक्यता संभवतील 2 नाण्यावर. तर सर्व शक्यतांना आपण नमुना अवकाश म्हणतो आणि नमुना अवकाश यस चिन्हाने दर्शवतो आणि त्याचे सगळे घटक महिरपी कंसात लिहितो. आता सर्व शक्यता कोणत्या, 2 नाणे फेकले तर दोन्ही हेड येऊ शकतात, म्हणजे दोन्ही छापा किंवा दोन्ही टेल येऊ शकतात, किंवा एक हेड एक टेल, छापा आणि काटा येईल, किंवा टेल आणि हेड, काटा आणि छापा येईल. तर या ज्या सर्व शक्यता आहे याला आपण नमुना अवकाश म्हणतो आणि यातील एकूण घटकांच्या संख्येला आपण NS म्हणतो. तर NS किती होऊन जाईल, 1 2 3 4. आता आपण 3 नाणे फेकले तर नमुना अवकाश काय होईल. नमुना अवकाश आपण एस चिन्हाने दर्शवू, त्याचे सर्व घटक आपण महिरपी कंसामध्ये लिहू. तर 3 नाणे फेकले तर काय होणार आहे, 3ही हेड येईल म्हणजे छापा, किंवा 3ही टेल येईल, किंवा एक हेड 2 टेल, एक हेड 2 टेल. आता हेड हा पहिल्या ठिकाणी येऊ शकतो, मधल्या ठिकाणी येऊ शकतो, किंवा तिसऱ्या ठिकाणी येऊ शकतो. तर मग HTT होईल किंवा THT मधल्या ठिकाणी येईल, किंवा तिसऱ्या ठिकाणी म्हणजे TTH होऊ शकेल. आणखी कोणती पॉसिबिलिटी होऊ शकते, तर एक हेड 2 टेल झालं तर एक टेल 2 हेड पण येऊ शकतात, एक टेल 2 हेड. आता हेड पहिल्या ठिकाणी पण येऊ शकते, मधल्या ठिकाणी पण येऊ शकते आणि तिसऱ्या ठिकाणी पण येऊ शकते. तर आपण इथे टेल पहिल्या ठिकाणी घेतलं, आता टेल आपण मधल्या ठिकाणी घेऊ शकतो, HTH टेल म्हणजे काटा, आणि तिसऱ्या ठिकाणी म्हणजे HHT. तर एकूण शक्यता किती होत आहे, 1 2 3 4 5 6 7 8. तर एकूण शक्यतेला आपण काय म्हणतो, NS. तर NS किती होईल, 8. त्याच्यानंतर आता आपण घेऊ एक छाप, एक फासा. एक फासा घेतला तर नमुना अवकाश काय होईल. फासा म्हणजे डाईस, जो लुडो खेळतो आपण. तर तो जर आपण फेकला तर त्याच्यामध्ये कोणकोणते अंक येऊ शकतात, 1 2 3 4 5 6. 1 येऊ शकते, 2 येऊ शकते, 3 येऊ शकते, 4 5 6. 6च्या वर नाही आहे. तर या झाल्या सर्व शक्यता. या सर्व शक्यतेला आपण काय म्हणतो, नमुना अवकाश, आणि हे महिरपी कंसामध्ये दर्शवतो. तर किती शक्यता आहे, सर्व शक्यता 1 2 3 4 5 6.
म्हणजे नमुना घटकांची संख्या आपण NSनी दर्शवतो आणि ती किती आहे 6. प्रश्न 1. खालील प्रत्येक प्रयोगासाठी नमुना अवकाश S व त्यातील नमुना घटकांची संख्या NS लिहा. एक फासा व एक नाणे एकाच वेळी फेकणे. म्हणजे आपल्याला फासा आणि नाणा एकाच वेळी फेकायचा आहे आणि नमुना अवकाश S लिहायचा आहे. तर नमुना अवकाश म्हणजे सर्व शक्यता. कशामध्ये लिहितो आपण? महिरपी कंसामध्ये. आणि काय करायचं आहे आपल्याला? एक फासा फेकायचा आहे, ज्याला आपण डाईस म्हणतो, लुडो खेळतो त्याने. त्याच्यावर कोणते अंक येऊ शकतात? 1 2 3 4 5 6. आणि एक नाणं फेकलं तर काय येऊ शकते? हेड आणि टेल, छापा आणि काटा. तर आपल्याला एक नाणं आणि एक फासा एकाच वेळेस फेकायचा आहे. तर नाण्यावर जर हेड आला तर फास्यावर 1 येऊ शकतो. नाण्यावर हेड आला तर फास्यावर 2 येऊ शकते. नाण्यावर हेड आला तर फास्यावर 3 येऊ शकते. नाण्यावर हेड आला तर फास्यावर 4 येऊ शकते. नाण्यावर जर हेड आला तर फास्यावर 5 येऊ शकते. आणि नाण्यावर हेड आला तर फास्यावर 6 येऊ शकते. तर हेडसोबत 1 येऊ शकतो, हेडसोबत 2, हेडसोबत 3, हेडसोबत 4, हेडसोबत 5, हेडसोबत 6. तसंच नाण्यावर टेल म्हणजे काटा आला. नाण्यावर जर काटा आला, टेल आला, तर फास्यावर डाईसवर 1 येऊ शकतो. टेल आला तर टेलसोबत 2 येऊ शकते. टेलसोबत 3, टेलसोबत 4, टेलसोबत 5 आणि टेलसोबत 6. तर इतक्या शक्यता संभवतात. तर त्याला आपण काय म्हणतात? नमुना अवकाश. आणि ते S चिन्हाने दर्शवतो आणि सगळे घटक आपण महिरपी कंसात लिहितो. आणि या एकूण घटकांना काय म्हणतो? NS म्हणतो. आता NS पण लिहायचा आहे. NS म्हणजे एकूण घटकांची संख्या. तर किती आहे? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. तर NS किती आहे? 12. प्रश्न 2. 2 3 5 या अंकापासून अंकाची पुनरावृत्ती न करता 2 अंकी संख्या तयार करणे. तर या प्रयोगासाठी आपल्याला नमुना अवकाश लिहायचा आहे आणि नमुना घटकांची संख्या लिहायची आहे. तर नमुना अवकाश आपण कोणत्या चिन्हाने दर्शवतो? S चिन्हाने. आणि आपल्याला 2 3 5 या अंकापासून 2 अंकी संख्या तयार करायच्या आहे. तर 2 अंकी संख्या 10 पासून तर 99 पर्यंत आहे. तर आता या 2 अंकी संख्या तयार करायच्या आहे. तर 2 पासून कोणत्या होईल? 22 23 25. परंतु अंकाची पुनरावृत्ती करायची नाही आहे, म्हणजे 22 नाही लिहायचं. तर 2 पासून 2 अंकी संख्या कोणती होईल? 23 होईल आणि 25 होईल. मग 3 पासून 2 अंकी संख्या तयार करायची आहे. तर 32 33 35 होईल. तर आपण 32 लिहू शकतो. अंकाची पुनरावृत्ती नाही करायची आहे तर 33 नाही लिहायची. कोणती लिहायची? 35. आणि नंतर 5 पासून 2 अंकी संख्या कोणत्या होईल? 52 53 आणि 55 होऊ शकते. पण अंकाची पुनरावृत्ती न करता लिहायची आहे तर 55 लिहायचे नाही. तर एकूण किती घटक आहे याच्यामध्ये? 1 2 3 4 5 6. तर NS बरोबर 6. प्रश्न 2. 6 रंगाच्या तबकडीवरील बाण फिरवल्यास तो कोणत्या रंगावर स्थिर होतो हे पाहणे. तर आपल्याला ही तबकडी दिलेली आहे, इथे बाण दिलेला आहे आणि हा आपल्याला इथे फिरवायचा आहे. तर तो कोणत्या रंगावर स्थिर होतो म्हणजे थांबतो हे आपल्याला सांगायचं आहे. म्हणजे याच्यामध्ये नमुना अवकाश लिहायचा आहे आणि नमुना घटकांची संख्या लिहायची आहे. तर नमुना अवकाश आपण कोणत्या चिन्हाने दर्शवतो? S चिन्हाने दर्शवतो. त्याचे घटक आपण महिरपी कंसात लिहितो. आणि हा बाण जर इथे फिरवला तर तो कोणकोणत्या रंगावर थांबू शकतो?
लाल रंगावर थांबू शकतो, केशरी रंगावर थांबू शकतो, पिवळ्या रंगावर थांबू शकतो, निळ्या रंगावर थांबू शकतो, हिरव्या रंगावर थांबू शकतो आणि जांभळा रंगावर थांबू शकतो. तर या सर्व 6 रंगावर तो थांबू शकतो. म्हणजे एवढ्या 6 शक्यता संभवतात. तर या सर्व शक्यतांना आपण नमुना अवकाश म्हणतो आणि हे महिरपी कंसामध्ये लिहितो. तर एस लिहून झालं. आता आपल्याला काय लिहायचं आहे? एन एस. एन एस म्हणजे सर्व घटकांची संख्या. आता सर्व किती घटक आहे? 1 2 3 4 5 6. म्हणजे एन एस बरोबर किती होऊन जाईल? 6. प्रश्न 3. वर्ष 2019च्या मार्च महिन्यातील 5च्या पटीत येणाऱ्या तारखांचा वार मिळवणे. तर आपल्याला इथे मार्च महिन्याचं कॅलेंडर दिलं आहे 2019चं आणि आपल्याला नमुना अवकाश आणि नमुना घटकांची संख्या लिहायची आहे. तर कोणत्या? 5च्या पटीत येणाऱ्या तारखांचा वार लिहायचा आहे. तर 5च्या पटीतल्या संख्या कोणत्या आहे? 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 4 20, 5 5 25, 5 6 30. या संख्या येणारा वार लिहायचा आहे. तर नमुना अवकाश आपण एस चिन्हाने दर्शवतो. त्याचे जे घटक आहे ते महिरपी कंसात लिहितो. आता 5च्या पटीत येणाऱ्या संख्या. तर 5 1 5. तर 5 तारखेचा वार कोणता आहे? सोमवार नंतर मंगळवार. 5 तारखेचा वार आहे मंगळवार. 5 2 10. 10 तारखेचा वार आहे रविवार. 15 तारखेचा वार आहे शुक्रवार. 20 तारखेचा वार आहे बुधवार. 20 नंतर 5च्या पटीतली संख्या आहे 25. 25 तारखेचा वार आहे सोमवार. आणि 30 5 6 30. 30 तारखेचा वार आहे शनिवार. तर नमुना अवकाश लिहून झाला. आता नमुना अवकाशातील घटकांची संख्या म्हणजे एन एस लिहायचा आहे. तर किती घटक आहे याच्यात? 1 2 3 4 5 6. तर नमुना घटकांची संख्या एन एस बरोबर 6. प्रश्न 4. 2 मुलगे B1 B2 व 2 मुली G1 G2 यांच्यातून दोघांची एक रस्ता सुरक्षा समिती बनवायची आहे. तर यासाठी नमुना अवकाश लिहिण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. आता 2 मुलांची समिती बनवायची आहे. तर 2 मुलं आहे B1 B2 आणि मुली आहे G1 G2. 2 मुलांच्या समितीमध्ये काय राहील? दोन्ही मुलं राहील म्हणजे B1 B2. 2 मुलींची समिती. मुलींच्या समितींमध्ये कोण राहील? मुली. तर कोणत्या राहील? G1 G2. G1 G2. त्याच्यानंतर एक मुलगा व एक मुलगी यांनी मिळून तयार होणारी समिती. तर समितीमध्ये एक मुलगा राहील आणि एक मुलगी राहील. तर कोणती होईल? B1 G1, B1 G1, B1 G2. B1 G2. आता पहिल्या मुलाच्या झाल्या समित्या. आता दुसरा मुलगा B2 G1 आणि B2 G2. B2 G1, B2 G2. एक मुलगा एक मुलगी यांची मिळून होणारी समिती. आता नमुना अवकाश लिहायचा आहे. तर नमुना अवकाश आपण एस चिन्हाने दर्शवतो. याच्यामध्ये सर्व शक्यता लिहायच्या असतात. समिती दोघांची बनवायची आहे. तर 2 बॉईज आहे B1 B2 G1 G2.
तर आता याची समिती कशी बनवेल? पहिले B1 हा B2 सोबत समिती बनवेल, B1 हा G1 सोबत समिती बनवेल, B1 हा G2 सोबत समिती बनवेल, आता B1 च्या समित्या बनल्या, आता B2 बनवेल. तर B2 ची B1 सोबत समिती बनलेली आहे, तर B2 हा G1 सोबत समिती बनवेल, B2 G1 आणि B2 G2, B2 G2 ही समिती बनेल. आणि B2 च्या समित्या बनल्या, आता G1 बनवेल. आता G1 ची B1 सोबत पण समिती बनली आहे, B2 सोबत पण बनलेली आहे. आता G1 ही G2 सोबत समिती बनवेल, म्हणजे G1 G2 सोबत G1 G2 ही समिती बनेल. आणि G2 च्या तिघांसोबत पण समित्या बनलेल्या आहे. तर इतक्या शक्यता संभवतात. तर त्या किती आहे? 1 2 3 4 5 6. तर नमुना घटकांची संख्या NS बरोबर किती होऊन जाईल? 6.